चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आजची काय रेसिपी आहे ते बघूया. इथे मी कांदा लसूण टाकून घेतलेला आहे फोडणीसाठी. जिरे मोहरी तेल घेतलं 2 उबळ्या. आणि त्यामध्ये आता मी वाटाणे, हिरवे वाटाणे भिजवलेले टाकलेले आहे. हे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे. आता भाजीला नसलं की असं काही वेगवेगळं करायचं आहे. इथं मी आता हे छान परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपले घरातले मसाले टाकून घ्यायचे. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, तुमच्याकडे जे मसाले आहे घरात ते मसाले तुम्ही टाकून घ्या. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, खूप छान, खूप मस्त दिसायला आहे. आणि इथं मी 2-3 शिमला मिरची होती तर ती अशी उभे काप त्याचे चिरून घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची यामध्ये टाकून दिलेली आहे. आता चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि आता मिक्स करून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आकाराने, घटपातळच्या आकाराने पाणी टाकून घ्या. आणि ही भाजी मला जास्त पतली नाही करायची, अंगापुरता रस्सा करायचा आहे. कारण जास्त पतली भाजी कोणी खात नाही, त्यामुळे चपातीसोबत असं लावून खाण्यासारखीच ही भाजी करायची. आता भाजीला थोडीशी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आणि आता 5 मिनिट आपल्याला भाजी शिजून घ्यायची, जेणेकरून वाटाणे आणि आपली शिमला मिरची शिजून निघेल. चला तर बघा, आता भाजी आपली छान शिजलेली आहे. हे बघा, आणि रस्सा पण एकदम छान झालेला आहे, घट्टसर. हा बघा, खूपच मस्त आणि खूप टेस्टी ही चटकदार अशी भाजी शिमला मिरचीची तयार झालेली आहे. आणि तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा. कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पूर्ण माझे व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून मला उत्साह येईल आणि अजून मी जास्त व्हिडिओ लवकर बनवून टाकायचा प्रयत्न करीन.